महाविकास आघाडीच्या जागावाटपात राज्यात चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे गेल्यानं काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सांगलीतील स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. याच पार्श्वभूमीवर विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. या बैठकीनंतर हे दोन्ही नेते नेमकी काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यासुद्धा मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं कळतं. दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला न मिळाल्यानं त्या नाराज आहेत. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत दुपारी मुंबई काँग्रेसची एक बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत वर्षा गायकवाड काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अब महाविकास आघाड़ी हो या यूटी हो, गठबंधन हो, ऐसी राजनीति में जब सीट शेयरिंग का मामला आता है या पावर शेयरिंग का मामला आता है तो इस प्रकार से कुछ जगह पर मतभेद होते हैं. आज की बात नहीं है, लेकिन हम अगर कोई ऐसा मामला आता है हम सब मिलकर उसके ऊपर निर्णय लेंगे. वर्षा गायकवाड़ जी हो, विशाल पाटिल जी हो, विश्वजित कदम हो, सभी अपने अपने पार्टी के वफादार लोग हैं. काँग्रेस सांगलीचे नेते नाराज आहेत. स्थानिक नेते त्यांनी राजीनामे द्यायला काही ठिकाणी सुरुवात केलेली आहे. काल आंदोलन सुद्धा त्या ठिकाणी झालं. आयजी नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता, सहकारी, पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्यात जातीनी लक्ष आम्ही घालून मार्ग काढू.